हॅलो एव्हरीवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य उन्नतीचा आर्थिक पाया या शीर्षकाखाली 1927मध्ये भरलेल्या महारवतन परिषदेमध्ये ही परिषद सोलापूर येथे भरलेली होती. या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरील शीर्षकाखाली मार्गदर्शन करतात. ते म्हणतात की सोलापूर जिल्ह्यामध्ये एक 10 ते 11 गावामध्ये महारांवरती बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. त्यांना गावातून हाकलून देण्यात आलेला आहे. जर या महार समाजाने एकत्र वस्ती करून निराळी वस्ती तयार केली तर त्याचा फायदा महार समाजाला होऊ शकतो. महार समाजाने घाणीची कामे सोडून आपल्या वतनदारीच्या माध्यमातून जी घाणीची कामे लावली गेली होती ती सोडली पाहिजे आणि आपल्या पाल्याला एक प्रकारचं आधुनिक शिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा विकास होईल. आणि जर या गावांमध्ये दडी देऊन जबरदस्तीने महार समाज राहायला लागला तर त्याच्यावर भेदभावाची पाळी येईल. याला शिवलास त्याला शिवलास या गोष्टी मुलांना ऐकावे लागतील. त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन त्यांचा बौद्धिक विकास होणार नाही. जर निराळी वस्ती करून महार समाज राहायला लागला तर त्यांना शेतीची कामे करण्यास मदत होईल. महार समाज किराणा दुकान टाकून आर्थिक सुधारणा करू शकतो. तसेच शिंप्याचे काम आणि इतर कामे जे घाण नाहीत अशी कामे करून तो स्वतः उदरनिर्वाह करून मुलांचे पालनपोषण करेल, त्यांना खरे शिक्षण देईल. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरील परिषदेमध्ये मार्गदर्शन केले. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा. जय भीम, जय संविधान.